कारण अगदी टॉस करून आपण घेऊया, मग नंतरच आपल्याला मॅच खेळायची 4 ओव्हरची मॅच. सरावली टीम कॅप्टन कृपया यावं, आपण टॉससाठी यायचं आहे कारण की तळोजी टीम आहे. ब्रेक नंतर निश्चितपणाने आपल्याला सामना सुरू करायचा आहे, परंतु टॉससाठी या भरपूर सारे त्यांचे चाहते आणि त्याचबरोबरीने ते टीम कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सो मॅचला ऑलरेडी सुरुवात झाली, आम्ही वेळ घेणार नाहीत. क्षमस्व असावं सर्व आमच्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की इंटरव्ह्यू थोडासा आमचा महत्त्वाचा होता. जाऊया आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये जातो आमच्या प्रवीण अर्जुने सरांकडे. थँक्यू. धन्यवाद हर्षद सर. आणखीन एक बिग फाईट सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत असताना आपले इरादे जणू स्पष्ट केले. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना खरं तर प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय संघनायकांना घेतला. मागील सामन्यामध्ये उभारल्या गेलेल्या धावा, कदाचित दुपारच्या सत्रामध्ये विकेटचा असणारा जो बिहेवियर आहे, खरं तर या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं संघनायकानं. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जो निर्णय घेतला गेला तो योग्य कसा हे सिद्ध करत असताना सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवर चौकारानं आली, त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेला मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू गोळीच्या वेगानं जाईल सीमारेषा पार, मिळेल आणखीन एक खणखणीत चौकार. माध्यमातून हा निर्णय घेतला गेला होता. इथे मात्र खराब लाईन, खराब लेंथ, लेग स्टिकला सोडून जाणारा अकोट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. म्हणूनच आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्याचबरोबर उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं सकाळ चॅम्पियन्स कप 2025 मध्ये पुन्हा एकवार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. जो निर्णय घेतला होता संघनायकानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा आणि या निर्णयाला सार्थ फलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारचा फलंदाज गमावला नाहीये. 18 धावा धावफलकावरती आल्यात. 5 षटकांची ही लढत असेल. आजच्या पहिल्या फेरीतील चौथा आणि अंतिम सामना, यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते. डवकुरे हाताचा फलंदाज, यावेळेला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. अजय भंडारे उजव्या अष्टी बाहेरचा चेंडू, करंटच्या पहिल्या चेंडूवरती मात्र स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय आणि जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार संधी मात्र मिळते या फलंदाजाला. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना धावा धावफलकावरती आल्या त्या बिनबाद 20. मुकेश मडवी आणि अजय भंडारी ही सलामीची जोडी आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुकेशनं चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली. तब्बल पहिल्या षटकामध्ये 3 चौकार, 1 षटकार, 2 डॉट अशा प्रकारचं षटकाचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती मात्र स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉईंटला बॅकवर्ड पॉईंटला चेंडू तटवला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश पॉईंटला उभा आहे तो क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. उजव्या एसटी बाहेरचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं यावेळेला मात्र अखोट टप्प्याचा चेंडू होता. निमंत्रण होतं फलंदाजाला आणि हे निमंत्रण स्वीकारलंय. कमालीचं एक्झिक्युशन या फटक्यामध्ये पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोनही आघाडीचे फलंदाज जणून निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत की काय. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारण्याचा मानस ज्यावेळेला धावा धावफलकावरती असतात त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला आपसुकपणे दबावामध्ये आणलं जातं. असंच काहीसं चित्र पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर पॉवर प्ले ची ही षटकं आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकांना युटिलाइज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. इथे मात्र पॉईंटचा क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, दिशा बदलली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा चेंडूला अडवण्यामध्ये असमर्थ ठरला आणि त्याचे बेनिफिट एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं. धीम्या गतीनं हा चेंडू फेकला होता. त्याकरता जर आपण पाहिलं तर टाइम करता आला नाहीये. स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश आणि अजय ही खरं तर आक्रमक फलंदाजांची जोडी संबोधले जाते. आणखीन एक मोठा स्ट्रोक. यावेळेला मात्र डाईव्ह लगावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन दोनही क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्याचबरोबर ऑन साईडला पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. डाईव्ह लगावत असताना हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न जिकरीचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, परंतु फलंदाजांचं दैव बलवत्तर होता. आणखीन एक धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. येणाऱ्या एका धावेने दबाव बनवण्याचा प्रयत्न होतोय. ज्या वेळेला हात खुले करण्याची संधी मिळते आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती एक धाव या ठिकाणी घेतल्यानंतर गोलंदाज आपसुकपणे दबावाखाली पाहायला मिळतो. आक्रमक स्ट्रोक्स देखील फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. यावेळेला मुकेशसाठीचा हा चेंडू होता, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. पंचांकडे विचारणा केली जाते, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. फलंदाज एक बॅटर म्हणून जर ज्या वेळेला तुम्ही चेंडू मिस करताना त्यावेळेला असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, परंतु हे पंच जर आपण पाहिलं तर तज्ज्ञ पंच आहेत, निष्णांत पंच आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनाही आपण पाहतो, परंतु यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका खेळण्याचा मानस. अगेन्स्ट द विंड जर का तुम्ही जाल तर मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडणं थोडंसं आव्हानात्मक असतं आणि हे चित्र मैदानावर पाहायला मिळालं. जसा चेंडू बॅटमधून निघाला असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु अगेन्स्ट द विंड क्षेत्ररक्षकानं सहज सोपा झेल कंप्लीट केला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला. मुकेश बॅक टू द पॅव्हिलियन. In association with Saraswat Bank, sports partner Total Sports, balls partner Sixer Supremo आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतात. दिवस क्रमांक 3 चौथा सामना या ठिकाणी आपल्या समोर सर्वांच्या भेटीला येतोय. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पुढील षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज लखन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला गेलाय. लखन आहेत, प्रदीर्घ अनुभव आहे लखन यांच्याकडे. दोनही संघ जर पाहिले तर एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेत. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. कमालीचा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. या प्रकारचं डेडिकेशन असणं गरजेचं आहे. या प्रकारचे एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, कारण विकेट येणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या नेवाळीपाडा संघाला.
कठीण नाहीये, कठीण आहे त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं. यावेळेला पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर बिनबाद 28-29 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली आणि त्यानंतर मात्र फलंदाज या ठिकाणी गमावले जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय हिलाल, अनेक वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व करताना या खेळाडूला पाहिलंय. अनेक स्पर्धांच्या माध्यमातून उसाटणे संघाकडून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कळंबोली इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूनं बराचसा नावलौकिक मिळवला आहे. विविध संघांमध्ये ॲज अ आयकॉन त्या खेळाडूला आपण नेहमीच पाहतो. कळंबोलीतील सर्वात मोठी KPL ही स्पर्धा आपण खेळताना आणि ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूला आपण नक्कीच पाहतो. म्हणजेच एकच जर पाहिलं ना तर प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे, गुणवत्ता देखील प्रचंड आहे आणि आपल्याच गावचं प्रतिनिधित्व करत असताना हा खेळाडू मात्र खूप चांगला खेळ नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला धनंजय, फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, डीपला प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑनमध्ये डीप मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केले जाईल. मोठे फटके खेळणं, लगातार गोलंदाजावरती आक्रमण करणं ही ओळख राहिली आहे. धनंजय हिलालचा जर विचार केला तर गतवर्षी खूप चांगला हंगाम राहिला या खेळाडूचा आणि इंटर कॉलनीचं क्रिकेट असो, कळंबोलीचं क्रिकेट असो किंवा ग्रामीणचं क्रिकेट असो, या खेळाडूंना अनेक पारितोषिक मालिकावीराच्या माध्यमातून आपल्या नावावरती नोंदवलेत. परंतु यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावली जाते. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाकडून. तर पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर जेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद, त्यानंतर 2 एकेरी स्वरूप आणि 5व्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद. धनंजय हिलाल बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठी शिकार यावेळेला मात्र जाळ्यामध्ये सापडते. गोलंदाजीचं खरं तर कौतुक करावं लागेल. लखन जाधव डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. गतीमध्ये परिवर्तन त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. काही वेळेला वेगवान, काही वेळेला धीम्या गतीचे चेंडू पाहायला मिळतात. अक्को टप्प्याचा हा चेंडू होता, फारसा फायदा उचलता आलेला नाही. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 गडी बाद. धावा धावफलकावरती पाहतोय त्या फक्त आणि फक्त 31 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 29 धावा धावफलकावरती होते आणि तिसऱ्या षटकामध्ये कमालीचा कमबॅक राहिलाय लखनचं. अवघ्या 2 धावांचं हे षटक राहिलंय. 2 विकेट्स देखील आपल्या नावावरती केल्यात आणि 2 मोठे फलंदाज त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10.33 सरासरीनं 31 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 31 धावा जमा करत असताना आघाडीचे 3 फलंदाज मात्र या ठिकाणी गमावले गेलेत. यावेळेस अमर आणि अनिकेत ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. लखनच्या गोलंदाजीचा पृथक्करण 1 षटक 0 निर्धाव 2 धावा आणि 2 फलंदाज बाद. सर्वोत्तम कामगिरी या सत्रामधली आपल्याला लखन करवी पाहायला मिळाली आणि नाणेफेक हरल्यानंतर सुद्धा गोलंदाजी करण्याची मिळालेली संधी पहिल्या 2 आघाडीच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाहीये. परंतु जिथे गरज होती तिथे लखननं मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळवून दिली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमक सुरुवात करणारा रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे हा संघ थोडासा तिसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु क्रिकेट आहे, अजूनही या सत्रातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. खेळाडूंना आपण विनंती करतो की थोडंसं मित्रांनो स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर 4-4 षटकांचे 2 सामने खेळवणं बाकी आहे. त्यामुळे आपल्या सर्व खेळाडूंचं सहकार्य या स्पर्धेमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय अनिकेत. 1 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. अनिकेतचा विचार केला तर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला होता. आडवा बॅटनं प्रहार केलाय चेंडूला. एलिव्हेशन फारसं मिळत नाहीये, उंची जास्त आणि चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. देण्याची सर्वाधिक महत्वाची जबाबदारी आता 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज अनिकेतला
नक्कीच या ठिकाणी साकारावी लागेल. पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वागत केलंय. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 35. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर थोडंसं दिशा भरकटला होता. मिडल अँड लेग स्टिकवरती पिच होणारा अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा अनिकेतनं उचलला. परंतु त्यानंतर लगेचच गोलंदाजानं आपली चूक दुरुस्त करत असताना चेंडूची लाईन उजव्या एसटीच्या बाहेर केली आणि हेच परिणाम आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. त्यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि पंच मात्र अवांतर चेंडू घोषित करतायत. एक्स्ट्रा बाउन्स आहे कारण एक उंच पुरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याही अबोव शोल्डर राईट जाणारा हा चेंडू पंचाने वाईड करार केला. एक अतिरिक्त धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित होईल. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात आणि षटक क्रमांक 4 मैदानावर सुरू असताना या षटकामध्ये थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न असेल कारण यानंतर या सत्रातील शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच इथून जर का पाहिलं तर थोडीशी आक्रमकता तुम्हाला जरूर मैदानावरती साकारावी लागेल. ज्या अर्थानं तुम्ही टॉस जिंकत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर 5 षटकांमध्ये किमान 11 ते 12च्या सरासरीनं 55 ते 60 धावा या तुम्हाला धावफलकावरती उभारणं नितांत गरजेचं असेल. आणि जर का 60+ किंवा 60 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या तर मात्र गोलंदाजांना डिफेंड करण्यासाठी एक चांगली टोटल, एक आव्हानात्मक टोटल जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार वगळता गोलंदाजाचं त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक राहिलंय. एक स्लोवर वन बाउन्सर देखील पाहायला मिळाला जो पंचाने अवांतर घोषित केला. त्या व्यतिरिक्त फारशा धावा या षटकामध्ये आल्या नाही. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. जयेश यावेळेला गोलंदाजी करतायत. स्पेलमधील पहिला आणि सांघिक 4थं षटक या ठिकाणी हाताळत आहेत. अनिकेतचा विचार केला तर एका चौकाराच्या मदतीनं 5 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 6 तर अमरनं 1 चेंडूचा सामना केलाय. कोणत्याही प्रकारची धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. परंतु या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी हा ॲडव्हान्टेज आहे. ज्यावेळेला रेल्वे ट्रॅक एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला मात्र डावखुरे हाताचे फलंदाज आक्रमक नक्कीच पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कंटिन्युअसली जर पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूचा मारा ठेवला गेलाय. फलंदाजाला खरं तर जखडून ठेवण्याचं काम 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. विशेष या ठिकाणी जर उल्लेख करायचा झाला तर लखन जाधव ज्यानं कमालीची गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा त्यानं दिल्या आणि 2 महत्त्वशील मोहरे त्यानं टिपले आणि तिथून जो आहे तो सामन्यामध्ये मात्र हा संघ संपूर्ण ताकदीनिशी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 गडी बाद 38. यावेळेला उजव्या एसटी बाहेरचा चेंडू आहे. खोदून काढलाय अक्षरशः. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे विरुद्ध निवाळेपाडी या 2 संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुडले गेलेत पहिल्या फेरीतील 4था आणि अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. 2 गटामध्ये आजही आपल्याला संघ विभागलेले पाहायला मिळतात. अ गट आणि ड गट असे संघ आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी लखनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि हे अपेक्षित होतं. तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजापैकी एका गोलंदाजाची संघनायकाला निवड करायची होती आणि लखन जाधव हा एक महत्त्वपूर्ण पर्याय किंबहुना एकमात्र पर्याय आपण पाहिलं. कारण आघाडीचे 2 फलंदाज फोल ठरल्यानंतर तुमच्याकडे जो विकल्प उरतो तो लखनचा होता आणि लखनच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे.
यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, सरळ बॅटनं चेंडू खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, वेगानं चेंडूवरती येतोय, क्लीन पिकअप, क्विक रिलीज, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, बेल्स डिसलॉच झाल्यात, त्यामुळे तुम्हाला बेल्स डिसलॉच झाल्यानंतर स्टम्प्स अगदी चेंडू हातात असताना ते स्टम्प्स तुम्हाला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचे असतात. हा ॲडव्हान्टेज मिळाला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय, धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला गेला. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असेल. अनिकेत आहेत, 7 चेंडूंचा सामना करत असताना वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळत आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावर सुरू असताना 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. किमान 2 ते 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडासा वेग वाढवायचा प्रयत्न केला, दिशेवरचं नियंत्रण हरपलं. गोलंदाज ज्यावेळेला खांद्यांचा वापर करतो, चेंडू वेगानं फेकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मात्र दिशेवरचं नियंत्रण हे सर्वाधिक महत्त्वाचं समजलं जातं. आणि इथून पाहिलं तर थोडासा दिशा भरकटल्या गेल्या. 46 धावा धावफलकावरती आल्या, तिथून 55+ उभारण्याचा मानस जरूर असेल. अगोदरच शफल झाले होते, उजव्याष्टी बाहेर, आणखीनच बाहेर चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 4 धावा या षटकामध्ये आल्यात. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, प्रॉपरली टाइम या ठिकाणी झाला आहे. ॲडव्हान्टेज मिळाला या एंडचा, कारण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा ॲडव्हान्टेज आहे आणि त्याचा मात्र फायदा मिळाला. एक वेळ असं वाटलं की कदाचित क्षेत्ररक्षक झेल कंप्लीट करतोय की काय, आणि शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. हे एंड तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, अगदी रिलीज पॉईंटला चेंडू पिक केला होता, वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि त्यानंतर या आलेल्या वेलकम सिक्सर म्हणता येईल उसटणे संघासाठी. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु प्रॉपर टाइम नाही आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. शेवटच्या चेंडूवरती नक्की काय घडलं, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. PTC लाईव्ह या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. ब्रॉडकास्टिंग पार्टनर देखील आहेत. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक रोटेट करण्याचा केवळ प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी या कॅमेऱ्यामधून आपण पाहू शकतो. नवीन बॅटर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अमर बाद झाले, 3 चेंडूचा सामना करत, वैयक्तिक 2 धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. एकूण धावा धावफलकावरती 53, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. इथून षटकार 60 धावांचं लक्ष असेल. 53 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेले, परंतु या धावसंख्येला आव्हानात्मक म्हणता येणार नाहीये, कारण दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये मोठी धावसंख्या उभारणारे बरेचसे संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. खेळाचा उत्तरार्ध अजूनही बाकी आहे. नेवाळीपाडा संघ फलंदाजीसाठी नक्कीच ओळखला जातो, परंतु यावेळेला मात्र इनफिल्ड क्लिअर करत असताना पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल वाईडिश. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. कारण की सरावली टीमचे कॅप्टन या ठिकाणी येऊन उपस्थित झालेले आहेत ऑलरेडी, त्यामुळे आम्ही आपणास विनंती करीत आहोत स्वराज 11 बाग तळोजे. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नेवाळेपाडा संघ ज्यानं नाणेफेक गमावली, परंतु प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची मिळालेली संधी. 58 धावांचं लक्ष. अठ्ठावन्न धावांचं लक्ष. 57 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहिल्या. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, केवळ सिंगल आली आणि 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होणार ते अगोदर आपण
टॉसकडे जाऊयात पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. आणखीन एक महत्वपूर्ण लढत, उस्मानची बॅट अगदी निर्णायक क्षणाला या मैदानावरती तळपली आहे आणि एखाद्या मैदानाचा अचूक अंदाज आल्यानंतर खेळाडू काय करू शकतात हे मात्र आपण अनेक स्पर्धांच्या माध्यमातून पाहिलंय. परंतु तुर्तास 5 षटकांमध्ये लक्ष आहे 58 धावांचं आणि या 58 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार, एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर मात्र आपण पाहणार आहोत या धावाचा पाठलाग. तर टॉस होतो आणि टॉस जिंकले तळोजी टीमने. 4 ओव्हरची मॅच बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करायची सरवली टीम आपल्याला पहिल्यांदा लक्षात असू द्या. हा सामना जसं संपेल तसं आपण लवकरात लवकर मैदानामध्ये उतरायचंय. जिंकत असताना प्रथम फलंदाजी केली या उसटणे संघानं. लक्ष धावफलकावरती उभारलं गेलं 58 धावांचं आणि या 58 कंपल्सरी धावांचा पाठलाग करत असताना नेवालीपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा होतोय बदल, आवाज असेल हर्षद मडविसरांचा. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल इथे हो यावेळेस थोडीशी धडपड पाहायला मिळाली आपल्याला. अजय भंडारी बॉलिंग मार्क वरती तयार आहे आणि निलेश जाधव आणि रोशन जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी असणार आहे. 58 धावांचं टार्गेट. 30 बॉल मध्ये पहिल्या बॉल वरती सिंगल आली. सुरुवात झाली आहे या मॅचला नेवालीपाडा वर्सेस स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे. उचलून खेळले बॉल मिड विकेटच्या वरून, बॉल फरार, सीमा पार, षटकार. सामना सुरू होतो पुन्हा एकदा एक षटकारानंतर. आता अंकित
आणखीन एक ओव्हर पेज बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल आली आहे. जस्ट ओनली 1 ओव्हर देअर. त्यापेक्षा वेगळं काही नसणार आहे या मॅच मध्ये. आज खरं तर 26/11चा दिवस. आज पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आहे. संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळेवरती अगदी कानावरती खबर आली मुंबईमध्ये गोळीबाराची. 26/11चं जे प्रकरण घडलं आज त्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि त्या संपूर्ण चकमकीमध्ये धारातीर्थी पडलेल्या आमच्या शूरवीर जवानांना या सकाळच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव पूर्ण केले. दुसरीसाठी पलटलेले मागे परंतु पुन्हा माघारी फिरलेत. सिंगल एक धाव आली. एका धावेपेक्षा वेगळं काही नसणार आहे. 9 झाल्यात आतापर्यंत. दुहेरी आकड्यापासून दूर ठेवले. 58 धावांचं लक्ष. 49 पाहिजे अजूनही 25 बॉलमध्ये. 9 बनल्यात. निलेश आणि रोशन जाधव बंधूंची जोडी मैदानामध्ये. निलेशने खरं तर चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला परंतु रोशनने आक्रमकता दाखवत एक षटकार मात्र मारलाय बॉलर अजय भंडारीच्या विरुद्ध. पुन्हा एकदा इन ऍक्शन. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. ऑफ स्टंपच्या बाहेर निघालाय. इथे अंपायर हेमंत कोळी सर आम्हाला सांगतात हा वाईड आहे. निश्चितपणाने आज भरपूर ख्यातनाम पंचांमध्ये या पंचाची नावं घेतली जातात. हेमंत कोळी सर असतील, गणेशजी बाविस्कर, विशालजी पाटील सर आज या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर्स म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे. स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अनेकांचं सहकार्य मिळाले. मुख्य प्रायोजक या स्पर्धेमध्ये शक्ती ऑन रूफ. उचलून खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये. गलीमध्ये फिल्डर पकडला गेलाय. बॅटर रोशन जाधवची विकेट मिळाली. गोल्डन विकेट आताच्या क्षणाला टीम उसाटण्यासाठी. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम 58 धावांच्या लक्ष्याचा खरं तर भला मोठा डोंगर आता समोर उभा ठेवल्यानंतर आता त्या धावा डिफेंड करण्याची त्यांच्यावरती जबाबदारी आली. स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत शक्ती ऑन रूफ. सहप्रायोजक आणि मुख्य प्रायोजक आहेत शक्ती ऑन रूफ. सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएट विथ सारस्वत बँक. स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स ज्यांच्याकडून आपल्याला दिले गेलेत डिस्काउंट वाउचर्स. बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो केतन सेठ यांच्या माध्यमातून खरं तर या टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वात उत्तम दर्जाचा बॉल आज निर्माण करण्यात आलेला आहे. आणि या बॉलवरती स्पर्धेचा लोगो देखील प्रिंट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे इन्व्हेन्शन खरं तर पहिल्यांदाच सिक्सर सुप्रीमोच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. अनेक स्पर्धांमध्ये आता अशा पद्धतीचे बॉल चर्चेत येतात. ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत पीटीसी लाईव्ह, पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह संपूर्ण टीम ज्यांनी मात्र बरीच वर्ष आज या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती आपलं एक साम्राज्य उभं केलंय. आणि आज ते देखील या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. ॲज अ मीडिया पार्टनर म्हणून आपण सकाळ यूट्यूब चॅनलला देखील पाहणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने ही स्पर्धा पीटीसी वरती, पीटीसी लाईव्ह वरती आणि सकाळ यूट्यूब चॅनलवरती देखील लाईव्ह प्रसारित केली जाते. सो मीडिया पार्टनर ते देखील आहेत आज या स्पर्धेचे. सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा पूर्ण होते. आज रविवार खरं तर या संपूर्ण 25 तारखेमध्ये उलटच बॉल होता. इथे आपण पाहू शकता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बुधवारचा दिवस आज थोडस वर्किंग डे असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी पाहायला मिळाली. परंतु सॅटर्डे संडे म्हटलं की भरपूर प्रेक्षक आज या मैदानावरती दिसून येतील त्यात तीळ मात्र शंका नाहीये. मैदान कॉर्पोरेट लेवलचं मैदान. सातत्याने या विभागामध्ये होणाऱ्या कॉर्पोरेटच्या सगळ्या स्पर्धा या मैदानावरती खेळल्या जातात. आणि दुपारच्या वेळेत आपण पाहिलं होतं की अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असलेले कार्यरत असलेले एम्प्लॉई या मैदानावरती येऊन देखील गेले. खरं तर उस्मान पटेलची बॅटिंग पाहण्याचं भाग्य तर सर्वांना मिळालं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक बॉल आता आव्हान बनवून समोर येतोय. अमरची ही बॉलिंग. 2 बॉल तो फेकतोय. 1 धाव त्याने खर्च केली आहे. निलेश आणि करण मात्र मैदानावरती तळ ठोकून उभे आहेत. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ते करतील का हा मोठा प्रश्न सध्या आहे. 22 मध्ये 47 ची आवश्यकता.
इथे देखील गॅप मधून काढल्या बॉलला, बॉल पाठवून दिलाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईन जवळ बॉल अडेल का, तर अडलाय बॉल, परंतु चौकार आहे असं दृश्य सध्या तरी दिसून येत आहे. कळलं की बॉल पायाला लागून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विलोभनीय दृश्य असं बऱ्याच कमी वेळा पाहायला मिळतं. इथे देखील बॉल ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता, परंतु मारण्याच्या प्रयत्नामध्ये आजची कडा घेऊन बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत ढोपरी विकेटच्या मागे, खूप चांगली त्याची भूमिका राहते नेहमीच, आणि सध्या तो भरपूर चर्चेत आहे. यूट्यूबवरती व्लॉग्स बनवण्यामध्ये चर्चेत असला आता या संपूर्ण MIDC मधील आणखी एक व्लॉगर आपल्या समोर आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये, आणि हे रिव्हर्सचे फटके हे बऱ्याच वेळा अंगलट येतात खेळाडूंच्या. हे देखील आपण अनेक वेळा पाहिले. अगदी शेजारी संघ आहेत, एकमेकांच्या विरुद्ध ते नेहमी खेळत असतात. इथे बॉल ड्राईव्ह केलाय, ढकलून दिलाय डीप कव्हर, बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे. एक रन पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 इथे मात्र मिळतील. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक संपलं दुसरं, आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 वर 1 नेवाळीपाडा टीम. डाव सावरण्याचा प्रयत्न करतो, त्याला 7 मिळते. सलामीला बॅटर निलेश, तो अजूनही मात्र 3 या धावसंख्येवरती खेळतोय. 4 बॉलची मदत त्याने घेतली आहे. 3 बॉल 3 धावा त्याने मात्र उभ्या केल्यात. चला स्टार्ट करा प्लीज, थोडा वेळ कमी घ्या. काल मला वाटतं जवळजवळ शेवटची मॅच या वेळेला सुरू होत होती, त्यामुळे आपण अजूनही बराचसा दूर आहोत. 2 सामने अजून आपल्याला खेळायचे आहेत. एनी हाव आपल्याला 2 सामने खेळायचेच आहेत. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती. जितेश मडवीचा पहिला बॉल, फुल टॉस ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल सीमा पार. हा येतो एक खणखणीत चौकार. वाजवला, बॉलला येऊ दिलं, फुल टॉस मात्र कन्वर्ट केलं, सरळ 4 धावांमध्ये चौकार. जितेशचा पहिला बॉल
आल्या आल्या वेलकम 4 त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आपल्याला. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे युवा नेते खरं सातत्याने या विभागातून साहिल यांचा देखील उल्लेख होईल. इथे मित्र आपण पाहू शकताय बॅटचा फ्लो खरं तर ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट फिरली होती, नीट कनेक्ट झाला नाही. परंतु एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. सिंगल आली, टीमची टोटल पुढे चालली आहे 22 वरती 22 for 1. आणखीन एक फुल टॉस बॉल समोर उडवला लॉंग ऑन मध्ये फिल्डर एक टप्प्यावरती बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकत. दुहेरी धावांनी धावफलक पुढे चालले 24 झालेत. सातत्याने आज या टीमचे कोच म्हणून जबाबदारी अनिल दादा ढोपरी मात्र घेताना पाहायला मिळतात. नेहमीच एक मोठं नाव आहे खरं तर MIDC किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं. MIDCचा बादशाह आणि बादशाह म्हणजे फक्त क्रिकेटच्या बाबतीत आणि समाजसेवेच्या बाबतीत बाकी काही नाही. कारण अशा पद्धतीचे किंग नावं लावून नेहमीच आज अनेक जण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वळतात परंतु चांगल्या कामांसाठी ज्याचा नामोल्लेख केला जातो ते आमचे सन्माननीय अनिलदादा ढोपरे आज कोचच्या भूमिकेत आहेत. रनआउटचा शिकार या ठिकाणी मात्र ठरला बॅटर आणि धक्का दुसरा दिला 24 या धावसंख्येवरती. निलेश बाज झाला. सलामीला आला बॅटर ज्याच्याकडून अपेक्षा होता तो विकेट किपर होता परंतु विकेट किपर नंतर आता सलामीवीर बॅटरची जबाबदारी त्याने घेतली होती आणि आज मात्र तो झाला बाद. 14 बॉल 33 ची आवश्यकता आहे. 14-33 इक्वेशन सध्या आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. PTC लाईव्ह सकाळ चॅम्पियन्स कप 2025. भरपूर चांगला सपोर्ट मिळाला या स्पर्धेला खरं तर आणि तेवढाच चांगला प्रतिसाद देखील मिळतो सर्व प्रेक्षकांकडून. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूफ, सहप्रायोजक सोलो स्क्वेअर इन असोसिएट विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीम आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह यांचं सहकार्य मिळाले. या स्पर्धेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅटचा संपर्क नाही, अगदी योग्य लाईन आणि लेथ हेच पाहणं फार महत्वाचं आहे आणि हेच करावं लागेल. कारण की एखाद्या क्षणाला ज्यावेळेस तुमचा टप्पा सुधारतो त्यावेळेस समोर असलेल्या बॅटरला देखील थोडीशी घबराट मनामध्ये नक्कीच पाहायला मिळते. थोडीशी चलबिचल अवस्था नेहमीच राहते. अचूक टप्पा तुमच्याकडे असायला हवा. इथे खोदून काढला बॉल लॉंग ऑफ आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉल अडवला, वरती थ्रो झाला, अनिकेतकडे बॉल, रन आउटची शक्यता. यस इट इज आउट. जावं लागेल माघारी. बॅट्समन करणला जो मैदानावरती उभा राहून खेळू शकत होता चांगला तो खेळाडू झाला बाद आणि धक्का क्रमांक 3 26 वर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर नेवालीपाडा टीम. हे गीत आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या संपूर्ण आगरी कोळी गीतांवरती राज्य करते. 26 ला 3 नेवाळीपाडा टीम येणारे 12 बॉल आणि करायचे 32. भरपूर दूर चालले अंतर, प्रत्येक ओव्हर मध्ये 16 बनवायचे. हे आव्हान सोपं नाहीये कारण या आव्हानाला तोंड देण्यासाठी तुमच्याकडे मोठ्या फटक्यांची जी साठवण जे डिपॉझिट सध्या तुमच्याकडे आहे ते आता तुम्हाला काढावं लागणार आहे बाहेर.
जी सेव्हिंग आतापर्यंत तुम्ही केली होती ती सेव्हिंग आता मात्र तुम्हाला तोडावी लागेल. यानंतरच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन रायगडचा टायगर मैदानाच्या आतमध्ये दिसणार उस्मान पटेल सरवली टीमच्या विरुद्ध. काय घडणार आहे नेमकं हे मात्र पाहणं उत्सुकतेत राहील. 4 ओव्हरची मॅच. चला प्लीज उसटणे टीम आपण जास्त वेळ घेताय, आता वेळ कमी आहे आपल्याकडे, त्या अनुषंगाने विनंती आहे आपल्याला कृपया फास्ट खेळा. उज्ज्वल आलाय बॉलिंग मार्कवरती. उज्ज्वल ढोपरी पेस बॉलर आहे आणि सातत्याने या अंतिमच्या टप्प्याची जबाबदारी त्याच्यावरती असते, परंतु आज सेकंड लास्ट ओव्हर फेकण्याची जबाबदारी उज्ज्वलवरती सोपवली गेली. हा रणनीतीचा भाग आहे अँड आय एम डॅम शुअर की हे अनिल दादांचं बाहेरून हलवलेलं सूत्र आहे, कारण की अशा गोष्टी करणं हे प्रत्येकाला जमेल असं नाहीये. ओव्हर द विकेट उचलून खेळला बॉल लॉंग ऑनच्या वरून फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. जाधवने मैदानाच्या आतमध्ये घेतली, त्याच्या बॅटमधून आला हा चौकार षटकार सॉरी, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या चालली पुढे 32 ला 3. व्हाईट बॉलचा इशारा हा 33 धाब्याचा इशारा आमच्यापर्यंत आला व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. गणेश बाविस्कर सर घाटकोपरहून ते स्पर्धेसाठी आलेत, त्यानंतर माहुलहून आमचे हेमंत कोळी सर आणि रसायनीहून आमचे विशाल पाटील सर या स्पर्धेसाठी आलेत आणि खूप चांगलं त्यांचं आम्हाला योगदान मिळते. बादशी एज पुन्हा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता असं वाटलं होतं की हा फटका वरून लिफ्ट झाला असता तर कदाचित धावा मिळाला असत्या, परंतु डॉट येतोय. डॉट बॉलची भर 33 ला 3. अजूनही बॉल या ओव्हर मधील शिल्लक असतील ते 4. 10 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता आहे. सामना बरोबरीत आहे, सामना गेलेला नाहीये अजून हातातून. इथे देखील पहा गॅप मधून काढण्याचा प्रयत्न, बॉल फिरला पॉइंट मध्ये, फिल्डर डीपला प्रोटेक्शन. जसा बॉल फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मिळाल्यात. 2च्या मदतीने स्कोर कार्ड मात्र चालले पुढे 35 वरती. 3.3 मध्ये 35 ला 3 सध्या टीम आपल्याला नेवाळी पाडा पाहायला मिळते. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटण्याच्या विरुद्ध सकाळ चॅम्पियन्स कप आपण खेळतायत. कॉर्पोरेट लेवलची स्पर्धा, एसके इव्हेंटचं खूप चांगलं मॅनेजमेंट या स्पर्धेसाठी मात्र मिळाले. आज संपूर्ण मैदानावरती ही आकर्षक सुसज्ज अशी सजावट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे सर्व करण्यामध्ये खरं तर एसके इव्हेंटचा फार मोठा वाटा आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार उज्ज्वल ढोपरी. ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. 4था बॉल आलाय डॉट. 35 ला 3. 8 वर खेळतोय सध्या 4 बॉलच्या मदतीने विजय जाधव. 8 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. जयेशला संधी मिळाली नाहीये नेवाली पाडा टीमच्या. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील. 4 बॉल आतापर्यंत झालेत. हाही बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. असं वाटलं होतं बॅटरला की हा बॉल उडेल, बॅटवरती येईल, त्यानंतर कडा प्रहार होईल. जेएस जागृती स्पोर्ट्स ब्रँडची बॅट सध्या तो वापरतोय, परंतु त्या बॅटने खेळणं हे प्रत्येकाचं स्वप्न राहिले, कारण की आज महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे देखील त्याच ब्रँडची बॅट वापरतो. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला चांगल्या पद्धतीने पुश केला. फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि इथून मात्र पहा रन मिळतील 4. चौकार आलाय.
आपल्या या ठिकाणी ऐकायला मिळते SK डिजिटल साऊंड्स यांच्या माध्यमातून. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेत असे सुमधुर गीत सर्वांचं मन प्रफुल्लित करून जातात. पण 4 ओव्हरचा खेळ संपला. 39 3 नेवाळीपाडा टीम येणारे 6 बॉल 19 करायचे. 6 ला 19 जयेश असणार आहे स्ट्राईक वरती. त्याच्याकडून आता आहे अपेक्षा काय करेल, नेमकं स्ट्राईक बदलेल का, पुन्हा एकदा विजयला स्ट्राईक वरती आणेल का. कारण विजय ज्या पद्धतीने खेळला आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जे फटके निघतात ते मात्र विलोभनीय आहेत. चला अनिकेत, जास्त वेळ होतोय, प्लीज मेक इट फास्ट. तर कौतुक मी करेन उसाटणे टीमचं. 11:30 वाजता मैदानावरती आलेत, परंतु आता मॅच खेळतात ते जवळजवळ 4 वाजता. इथे पाहू शकता आपण बॉल हातातून निसटण्यापूर्वीच इथे विकेट आपली सॅक्रिफाईस करतो आणि विजय येतो स्ट्राईक वरती. बॅट्समॅन इथे मात्र बाद, रनआउट स्वरूपामध्ये जयेशला जावं लागते माघारी. 4था धक्का बसतो तो म्हणजे टीम नेवाळी पाडाला. पाच बॉलमध्ये 3 षटकारांची आवश्यकता आहे. करू शकतोय विजय. इथे मात्र पहा बॉल हवेमध्ये, फिल्डर पासून दूर आहे बॉल, त्यामुळे भेटणं कठीण आहे. 2 धावा मिळतील, नक्कीच मिळतील. 17 पाहिजे 4 मध्ये, कारण की आता यापेक्षा वेगळं दृश्य आपल्याला काही पाहायला मिळणार नाही. किंबहुना 2 धावा घेतल्यानंतर आता तिसरीचा ते प्रयत्न करतील असं वाटत नाही, कारण विजय स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो. अनिल म्हात्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये, नवीन कॅन्डिडेट बॅट्समन नंबर 6 अनिकेत ढोपरी. विकेटच्या मागून मात्र सातत्याने चर्चा करतो, सर्व खेळाडूंसोबत बातचीत करतोय. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी सोपवली अमर हिलालकडे. हा देखील खेळाडू भरपूर चर्चेत राहिलाय. बाची एज आणि बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे, डाऊन द बॉल आणि विकेट मिळाली आहे विजयची. फायनली जी सफलता हवी होती उसाटणे टीमला ती सफलता मिळाली आहे. 5वा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय नेवाळीपाडा या संघाला. लखनने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शेवट षटक जाणे हाताळले होता आपल्या संघासाठी. तोच बॅटर म्हणून आलाय. आता 3 बॉलमध्ये 3ही षटकार पाहिजे तरच सामना जिंकता येईल. नेवाळीपाडा संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आज स्पर्धेमध्ये, परंतु वाईल्ड कार्ड एंट्री सोबत त्यांना मात्र टिकून राहता आलं नाही. धावा थोड्या जास्त खर्च झाल्या, त्यामुळेच की काय या मॅच मध्ये आता थोडस विजयापासून ते दूर चाललेत. 42वा धावफलकावरती आहेत आणि या सिंगल बरोबरीने या 42वा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 2 ला 16. हाफ ट्रॅकर बॉल, हाही बॉल पुल करायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. आलाय डॉट. 1 बॉल 16ची गरज. सामन्यामध्ये फार काही रस उरलेला नाहीये. टॉस जिंकला होता यापूर्वी सामन्यामध्ये. फ्लिक केलाय बॉल, चाललाय मागे. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहे, कोणती धाव नाही. डॉट बॉलने मात्र सामना संपला. अभिनंदन टीम स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि हार्ड लक टीम नेवाळीपाडा. आपण आलात, आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. पुढील वाटचालीसाठी आपणास
खूप साऱ्या शुभेच्छा.